नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ति उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। योऽन्तःसुखोऽन्तरा रामस्तथांतर ज्योतिरेवयः। सयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति। लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः। छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः। मनोनी असो हे आघवे येथ न बोलणे काय बोलावे। ते खुणाची पावेल स्वभावे आत्माराम। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। जो बाह्य इंद्रियांच्या विषयांच्या बाबतीमध्ये ज्याचं अंतःकरण अत्यंत असक्त आहे, म्हणजे विषयाविषयी ज्याच्या मनामध्ये प्रेम नाही, त्या पुरुषाला आपल्या शुद्ध अंतःकरणामध्ये आत्मसुखाचा लाभ होतो आणि तोच आत्मानंद ज्याला देश काल वस्तूचा कोणत्याही प्रकारचा परिचित नाही, तर त्याच आनंदाला ब्रह्मानंद असं म्हणतात। ज्याचा ब्रह्मस्वरूपाशी योग होतो अशा असणाऱ्या साधकाला अक्षय सुखाची प्राप्ती होते, असा हा एक प्रकारचा विचार आहे। म्हणजे ज्याला अविनाशी सुखाचा लाभ करून घ्यायचा असेल त्याला बाह्य विषयाचं सुख परित्याग करावा लागतो। जगामध्ये बाह्य विषया सुखाचा परित्याग करणारे महात्मे आपल्याला आढळतात, परंतु असाही एक वर्ग आहे की जो विषयाच्या सुखाने भुलविला जातो। तर त्याचा प्रकार काय आहे तो विचार 22व्या श्लोकामध्ये सांगितला की अर्जुना कोण फसविले जातात एही संस्पर्शजा भोगा। दुःख येवनय एवते आद्यंतवंत कोणतेय नतेषु रमते बुधाहा। ज्ञानी पुरुष विषयामध्ये रममान का होत नाही? कारण विषयातून सुख मिळवायचं असेल तर विषय आणि इंद्रियांचा संयोग घडावा लागतो। जरी विषयाचं सुख मिळालं तरी तो अंततोगत्वा दुःखालाच कारण आहे। प्रारंभही दुःखाला कारण, भोगही दुःखाला कारण। सर्वेंद्रियानाम जरयंती तेजः म्हणून भोगही दुःखालाच कारण आहे। आणि जेव्हा विषय नष्ट होतो तेव्हाही जीवाला दुःखच होतं। म्हणून अशा दुःखरूप असणाऱ्या विषय सुखामध्ये बुधाहा न रमते, ज्ञानी पुरुष रममान होत नाही। बरं, प्रारब्ध प्राप्त विषय त्यांना मिळतात। ज्ञानी पुरुष जरी झाला तरी तो शब्द ऐकणारच आहे, डोळ्याने पाहणारच आहे किंवा जिभेच्या द्वारे अन्न पदार्थाचं सेवन करणारच आहे। शब्द स्पर्श रूप रसगंध ज्ञानी पुरुषालाही मिळतात आणि अज्ञानी पुरुषालाही मिळतात, पण दोघात फरक आहे। एक अत्यंत रममान होतो, स्वतःलाच विसरतो। ज्ञानी पुरुष मात्र त्यामध्ये रममान होत नाही, थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये ते गुंतून पडत नाही किंवा ते अडकत नाही, बद्धतेला प्राप्त होत नाही। तितक्यापुरता विषय सेवन केला की दुसऱ्या क्षणामध्ये ते विषयाला विसरूनही जातात। गुरुवर्य श्री मारुती बाबा गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकरांचं मामांचं उदाहरण सांगत असतात। पुण्यातला कोणीतरी भक्त, आणि मग त्यांनी त्याची अशी इच्छा झाली की मामांनी आपल्याकडे आंबेरस खाण्याकरता यावं, सगळ्या विद्यार्थ्याला घेऊन यावं, काही हरकत नाही, श्रीमंत आहे, सुगरणी आणि उदार आहे। आणि आळंदीतले विद्यार्थी रसज्ञ आणि जेवणारे, रसज्ञही असतात आणि जेवणारे असतात। बाहेरच्या आकारून अंदाज लागत नाही, बरं साधकाचा अंदाज नाही लागत, ते पंगत झाल्यावर कळतं की हे किती जेवणारे आहेत म्हणून। आणि रसज्ञ सगळ्या पदार्थाची ती गोडी घेतातच। त्याने उदार मनाने आंबेरस केला, यथेच्छ वाढला उदार मनाने, आणि विद्यार्थीसुद्धा मग आता कोण पाहत याकडे, अगदी आनंदाने भक्षण केला, सेवन केला। आणि मग त्यांनी जाताना सांगितलं की अशी वर्षानुवर्ष मला सेवा घडावी, पुढच्या वर्षीसुद्धा या। आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला आमच्याकडे या बरं, पुढच्या वर्षी या, तर त्या खरं या शब्दाचा तुम्ही आता जा असाच अर्थ असतो, पण आपण अंगणात जाताना काय म्हणतो, अंगणातून या शब्दाचा अर्थ जा असा होतो तिथं, परंतु आपल्याकडे एक भूमिका आहे की परत परत या, तसाही अर्थ घेतला तरी चालतो। पुढच्या वर्षी आपण आलंच पाहिजे। पुढच्या वर्षी पुन्हा ते विद्यार्थी घेऊन मामा तिथं गेले
त्या विद्यार्थ्यांनी तो आंबेरस आवडीनं खाल्ला, पण त्यातला एक चाणाक्ष होता, रसज्ञ होता, तो रसाला जाणणारा. तो म्हटला यावर्षीसुद्धा पंगत खूप चांगली झाली, पण मागील वर्षी जशी गोडी होते ना, थोडीशी गोडी कमी पडली यावर्षी. मामाने ते ऐकलं आणि सांगितलं, मागच्या वर्षी तू आंबे खाल्ले होते किंवा मागच्या वर्षी तू रस खाल्ला होता, यावर्षी रसाने तुला खाल्ला आहे. रमते असा त्याचा अर्थ होतो. शहाणा मनुष्य त्यामध्ये रममान होत नाही, अज्ञानी पुरुष त्यामध्ये कायम रममान होतो. इतका रममान की देहाच्या गावा आलिया. कशा करता आपण आलो आहे? शरीराच्या गावा तो कार्यार्थ जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडोनिया पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे. इंद्रिय ग्रामीचे राजबिदी त्याच्यामध्ये ते गुंतून राहतात. ज्ञानी पुरुष त्यातलं वर्म जाणतो, म्हणून तो अत्यंत दुःखाने, हजारो दुःखाने व्याप्त असणाऱ्या विषय सुखामध्ये ते रममान होत नाही. पंचदशीकाराने सुद्धा हा श्लोक वापरला बघा. सुखम वैषयिकम शोक सहस्रेणावृतत्वतः दुःखमेवेति मत्वाह नाल्पेस्ति सुखमित्यसौ. हजारो शोकाने आवृत्त असल्यामुळे ज्याला आपण विषय सुख म्हणतो, ज्ञानी पुरुष त्याला दुःख मानतात, त्यात ते रममान होत नाही. विरक्त पुरुष विषयांचा विषाप्रमाणे त्याग करतात. म्हणून परमार्थ मार्गामध्ये अग्रेसर व्हायचं असेल तर विषयाच्या ठिकाणी असणारे जे वेग आहे ते आवरले पाहिजे. एखादं विषय आपण ऐकला, पाहिला किंवा अंतकरणात स्मरण झालं की त्याला प्राप्त करण्याची जी लालसा, तृष्णा, त्याला म्हणतात काम. किंवा एखादा आपण अप्रिय विषय ऐकला, पाहिला, स्मरण झालं की ज्याला आपण दूर लोटतो, त्या द्वेषाला म्हणतात क्रोध. हा काम क्रोधाचा विचार आहे. आणि काम अंतकरणामध्ये निर्माण झाला की अंगावर रोमांच येतात, चेहरा प्रफुल्लित होतो किंवा मनुष्य हर्षित होतो, तो कामाचा वेग आहे. आणि क्रोध अंतकरणामध्ये आला तर मनुष्याचे डोळे लाल होतात, अंग थरथर कापतं किंवा तो आपले ओठ चावतो. हा क्रोधाचा वेग आहे. आणि मनुष्याने हे सहन केले पाहिजे. कुठपर्यंत? शरीर सुटण्याच्या अगोदरच, म्हणजे काय? जिवंत असेपर्यंत. नाहीतर मग एखादा व्यक्ती मरणाला प्राप्त झाला आणि मला आता येऊ द्या किती काम क्रोधाचे वेग, मी सहन करतो, आता नाही ना. जोपर्यंत जिवंत आहे त्याच्या अगोदर विमोक्षणात, शरीर आपल्यापासून सुटून जात नाही त्याच्या अगोदरच, म्हणजे जिवंत असेपर्यंत यांचा वेग सहनच केला पाहिजे. किंवा जिवंत असेपर्यंत काम क्रोध निर्माण होणारच आहे, त्याचा वेग सहन करता आला पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. आणि जो सावध राहतो, संयुक्त हा तो योगी आहे, तो खऱ्या अर्थाने सुखी आहे आणि त्यालाच खऱ्या अर्थाने नर असंही म्हणतात. यावर काल आपण विचार केला होता. ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी विषयांची वार्ताही नाही, कामक्रोधाचा विकारही नाही. कारण साधकीय भूमिकेमध्ये त्यांनी देहाच्या विकाराला आपल्या ताब्यात ठेवलं. बाह्य विषयाचं स्मरणही त्यांना नाही. त्यांच्या अंतरंगात आत्मसुखाचा त्यांना लाभ झाला. पण त्या आत्मसुखाचा भोग घेत असताना जसा आपण सामान्य विषयाचा भोग घेतो, एक भोगता असतो, समोर भोग्य विषय असतो आणि मध्यंतरी भोगाची क्रिया घडते, याला त्रिपुटी म्हणतात. पण आत्मसुखाच्या बाबतीमध्ये इथं त्रिपुटी लागत नाही किंवा द्वैतसुद्धा लागत नाही. किंबहुना ज्याला आत्मसुखाचा आनंद घ्यायचा आहे अशा जीवरूप असणाऱ्या भोक्त्याला त्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हावं लागतं आणि स्वतःला विसरावं लागतं. व्यवहारातला नियम आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला गाढ झोपेत आनंद मिळतो की नाही, पण तो गाढ झोपेतला आनंद घेण्यासाठी सुद्धा जीवाला स्वतःला विसरावं लागतं. जोपर्यंत आपल्याला आपला विसर पडत नाही तोपर्यंत गाढ झोपेतला सुद्धा आनंद मिळत नाही. हा तर ब्रह्मानंद सेवन करायचा आहे. वेगळेपणे भोगीजे. जसा पक्षी फळाचं चुंबन घेतो तसा आत्मानंदाचा भोग घेता येत नाही. म्हणून तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगी ते पण आहे. मी कोणीतरी भोगता आहे असा भाव जरी आला तर द्वैत निर्माण होतं. द्वैतामध्ये आनंद भोगला जात नाही. गाढ झोपेमध्ये सुद्धा मनुष्य स्वतःला विसरतो बघा.
तर अद्वैताचा आनंद भोगता येतो. फक्त तो अज्ञानाने आवृत्त आहे असं म्हणावं लागतं. नाहीतर तो सुद्धा आनंद आत्मानंदच आहे ना. कारण मीला विसरला, माझेपणाला विसरला, मी आता गाढ झोपेत आनंद घेतो हे तरी स्मरण आहे का? जाग झाल्यानंतर आठवतं की मी सुखाने झोपलो होतो, पण जेव्हा तो झोपला आहे तेव्हा मात्र फक्त सुखच आहे, विषय तर नाही. आणि आनंद आहे तो आत्मानंदच आहे. फक्त आवृत्त आहे अज्ञान, आणि तो कळून घेण्यासाठी आपल्याला जागृतीमध्ये ब्रह्मविद्या प्राप्त करून घ्यावी लागते. द्वैतामध्ये तो भोगता येत नाही. अंतःकरणाची वृत्ती त्या आनंदाला भोगण्यासाठी जेव्हा तयार होते तेव्हा ती पहिल्यांदा अहंकाराचा पडदा दूर सारते आणि मग व्यापक सुखाला दृढ आलिंगन दिलं. ती वृत्ती सुखाशी एकरूप झाली की आपोआप ती एकरूप झाली, ऐक्याला प्राप्त झाली की वेगळी निघत नाही. जसं पाणी पाण्यामध्ये गेलं तर आता जे पाणी पाण्यात गेलं, अथांग सरोवरातलं पाणी आहे, त्यात वरतून एक पाणी पडलं, जे वरून पाणी पडलं ते वेगळं काढता येतं का? ते काढता येत नाही. ते पाण्याशी एकरूप झालं. किंवा आकाशामध्ये वायू एकरूप झाला तो जसा काढता येत नाही, तसं ब्रह्मानंद सेवन करत असताना केवळ सुखच उरतं, भोगतासुद्धा उरत नाही. अशी द्वैताची भाषा निघून जाते. आणि मग आपण म्हटलं तिथं फक्त एकत्व आहे. एकत्व कळालं कोणाला? त्या एकत्वाचा किंवा ऐक्याचा प्रकाशन करणारा साक्षी कोण आहे? कोणीच नाही. मग तो नाही असं म्हणा, नाही तर म्हणता येत नाही ना, कारण ते शून्य नाही आणि द्वैतरूप नाही. पण आहे असं म्हणण्याची सुद्धा सोय नाही. असं त्याला केवल रूप असं म्हणतात. दुसरा कोणी साक्षी नाही आणि केवळ तो फक्त शिल्लक राहिला, म्हणून तो स्वरूपाने राहणं त्या सुखामध्ये हे त्याचं साक्षी स्वरूप आहे. अशा सुखामध्ये रममाण जे होतात त्यांना कोणता लाभ मिळतो? तर तो 24व्या आणि 25व्या श्लोकामध्ये सांगतात. यः अंतसुखः अंतः आरामः किंवा अंतरारामः तथा अंतर्ज्योतिः एव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतः अधिगच्छति. 3 पद आले आहे या योगी पुरुषासाठी. आता योगी पुरुषाचा विचार प्रतिपादन करायचा ना. का बरं? कारण पुढच्या 6व्या अध्यायामध्ये योगाचं स्पष्टीकरण करायचं आहे. म्हणून पुढच्या 6व्या अध्यायासाठी आता या अध्यायामध्ये काही शब्द आले योगी पुरुषाचे, किंवा पुढे 2 श्लोक येणार आहे. त्यामध्ये सूत्ररूपाने व्याख्यान योगाचं आणि विस्तार येणार आहे 6व्या अध्यायामध्ये. ज्याचा परमात्म सुखाशी योग झाला त्याला म्हणतात योगी. पण तो योगी कसा आहे? यः अंतःसुखः, जो आतल्या सुखाने सुखी आहे. 2 प्रकारचे सुख, एक आहे अंतरसुख, दुसरं आहे बाह्य सुख. खरं तर बाह्य सुख नाहीच आहे, फक्त विभाग करावा लागतो की बाहेर आनंद आहे. बाहेरचा आनंद म्हणजे विषयाचा आनंद. पण विषयाच्या आनंदामध्ये खरा योगी रममान होत नाही. अंतःसुखः, शब्दादी विषयामध्ये ज्याला सुख वाटत नाही, केवळ आत्मसुखामध्ये सुख वाटतं, त्याला म्हणतात अंतःसुखः. त्यानंतर अंतरारामः, आराम म्हणजे क्रीडा किंवा असं म्हणतात रमनते, जो परिपूर्ण रूपाने रममान होतो. पण कुठं रमतो? बाह्य विषयाचं साधन किंवा सुखाचं साधन त्यात रममान होत नाही, आपल्या आत्मस्वरूपाच्याच आनंदामध्ये रममान होतो. जिथं मनुष्याला सुख मिळतं तिथंच मनुष्य रममान झाला पाहिजे. ज्याला आत सुख मिळतं तो आत रममान होतो, ज्याला बाहेर सुख मिळतो तो बाहेरच्या सुखामध्ये क्रीडा करत राहतो. त्यानंतर अंतःज्योतिः एव, ज्याला आत्मप्रकाश किंवा आत्मज्ञान प्राप्त झालं, म्हणून बाह्य विषय जरी त्याला दिसले तरी पण ते मिथ्या रूपाने आहे आणि त्याचा अधिष्ठान आपला आत्मा आहे हे कळाल्यामुळं त्यामध्ये तो रममान होत नाही. असा ब्रह्मभूतः, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्याची योग्यता संपादन केलेला पुरुष ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति, परमश्रेष्ठ असणारा जो मोक्ष त्या परमपदाला ब्रह्मनिर्वाणाला तो प्राप्त होतो. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैताः यतात्मानः सर्वभूतहिते रताः. ऋषयाः,
ज्याला सूक्ष्म पदार्थाचं विवेचन करता येतं अशा अंतःकरणाच्या वृत्तीला ऋषी असं म्हणतात. सूक्ष्म पदार्थ कळाला पाहिजे. कोणाला कळेल? क्षीलकल्मषाः, ज्याचे पाप साधनेच्या द्वारे क्षीण नष्ट झालेले आहे. छिन्नद्वैताः, आत्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये कोणताही संशय राहिला नाही. यतात्मानः, आपल्या इंद्रियाला ज्याने जिंकून घेतला आहे आणि सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीमध्ये हित व्हावं या बाबतीमध्ये जो रममान झालेला आहे, असा असणारा जो योगी पुरुष ब्रह्मनिर्वाणम लभंते, त्यालासुद्धा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. या 24व्या आणि 25व्या श्लोकामध्ये ब्रह्मप्राप्तीची 2 साधनं सांगितली. अंतसुखः, अंतरारामः, अंतर्ज्योतिः, त्यालाही ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतं. ज्याचे पाप नष्ट झाले, सूक्ष्म विवेचन करण्याचं सामर्थ्य आहे, संशय नाहीसा झाला, इंद्रियावर विजय संपादन केला आणि सगळ्या प्राणीमात्रांचं हित व्हावं यामध्ये जो रममान झाले आहे त्यालासुद्धा ब्रह्मनिर्वाणम लभंते. निर्वाण ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ असणारं मोक्षपद त्यालाही प्राप्त होतं. हा झाला श्लोकाचा पदाचा भाव. यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. मनोनी असो हे आगवे, येथ न बोलणे काय बोलावे, ते खुणाचे पावेल स्वभावे आत्मा राम. मनोनी म्हणजे मागे असणाऱ्या 23व्या श्लोकामध्ये ज्ञानी पुरुषाला जे अंतरंगातलं सुख मिळतं, आत्मानंद मिळतो आणि तो आत्मानंद द्वैता वाचून द्वैताची भाषा जाय, जिथं त्रिपुटीचा व्यवहार घडत नाही, किंबहुना भोगतासुद्धा आत्मानंदाचं भोग घेताना शिल्लक राहत नाही, असं स्वयंप्रकाश असणारं सुख आहे. आणि त्या स्वयंप्रकाश सुखाचं बाकी कोण प्रकाशन करणार आहे? साक्षी कोण आहे जाणते जे? तिथं दुसरा कोणी साक्षी नाही. मग आता साक्षीच नाही तर ते अनुभवरूप आहे मनोनी. आणि जे अनुभवरूप असतं त्याचा अनुभव दुसऱ्याला सांगता येत नाही, केवळ अनुभवगम्य ते आहे. म्हणून त्या अनुभवाचा अनुवाद नाही करता येणार. ज्याला ते मिळालं त्यालाच ते कळणार. एखाद्या मुक्या पुरुषाला साखर मिळाली आणि त्याने ती खाल्ली, त्याला गोडीचा अनुभव आहे, पण शब्दाने कथन नाही करता येत. तसं परमात्म सुख असे ज्याला मिळालं, मुळामध्ये ते शब्दाचा विषय नाही, वृत्तीज्ञानाचा सुद्धा ते विषय नाही, कारण वृत्तीज्ञान त्याचं प्रकाशन नाही करत. म्हणून ज्याला ते मिळालं त्याच्याशी जो तद्रूप झाला तो फक्त त्या सुखामध्ये काही बाहेर लक्षण प्रकट होतील, पण शब्दाने ते कथन नाही करता येणार. मनोनी या कारणामुळे असो हे आघवे, हा सगळा विचार अर्जुना राहू दे. येथ न बोलणे काय बोलावे, ज्या सुखाला शब्द विषय करतच नाही म्हणून न बोलणे. मौन गा तुझे राशी नाव, ज्याला ते मिळालं शब्दात नाही सांगता येत, ज्याच्याविषयी शब्द प्रवृत्त होऊ शकत नाही, मग जो शब्दाचा विषय नाही त्याविषयी काय बोलावे? मिळेल कोणाला? ते खुणाचे पावेल स्वभावे आत्मा राम, जे आपल्या आत्मस्वरूपामध्ये रममान होऊन जातात ते स्वभावे खुणाचे पावेल, त्यांनाच या सुखाचं लक्षण, चिन्ह किंवा परिचय प्राप्त होईल. खुणा म्हणजे लक्षण, त्याचं स्वरूप त्यांना प्राप्त होईल. आणि स्वभावतः का? कारण ते सगळ्यांचं आपलं स्वरूपच आहे. फक्त परमार्थामध्ये वृत्ती अंतर्मुख करायची आहे. जसं की आपण म्हणतो की नाही, ते बैल जे असतात ना, मोठेवरचे बैल, ते पाणी पिण्यासाठी फक्त मुखमाग फिरवायचं आहे. तसं आपले डोळे, कान सगळे वृत्ती बाहेर आहे. ते अंतर्मुख केली म्हणून बघा, एरवी एखादा व्यक्ती नुसता निवांत जरी बसला, अगदी शांत स्थिर बसला, त्याच्या मनामध्ये विचाराचं वादळ नसेल, बुद्धीमध्ये विचाराचं वादळ नसेल आणि मनामध्ये संकल्प विकल्प नसेल, असा शांत जरी बसला एखादा स्वर लावून, तरीसुद्धा तो सुखरूप राहू शकतो, समाधानी राहतो. पण जीवाला अशी सवय लागली की हे नाही तर ते, असं चंचल होण्याची सवय लागली, ते अंगवळणी पडलं आहे. सगळ्यात कठीण काय असेल? सगळ्यात कठीण शांत बसणं, सगळ्यात कठीण आहे. आणि व्यक्ती शांत जरी बसला तर शांत नाही बसत. बघा, प्रवचनात अनुभव येतो, शांत बसला, अवसर मिळाला की पहिला तो मोबाईल काढतो. पहिला शांत बसावं असं वाटत नाही. खरं तर शांततेमध्ये आनंद आहे. ते खुणाचे पावेल त्यालाच ही लक्षणं आपोआप प्राप्त होतील.
की जो आत्माराम आहे, जे ऐसेनी सुखे मातले. आता ज्ञानोबाराय या महापुरुषाचं वर्णन करतात. बरं, ज्ञानोबारायांच्या आवडीचा विषय आहे संतांचं स्तवन करावं. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारा एका ठिकाणी म्हणतात, देवाचं वर्णनसुद्धा मला करावं असं वाटत नाही. मला असं वाटतं अर्जुनाचंच वर्णन करावं, कारण का त्रैलोक्यातलं सगळं भाग्य एका अर्जुनाच्या ठिकाणी राहायला आलं. तैसा अर्जुनाची विशेषता व्हावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एका येतन झाला. फक्त मला अर्जुनाचं स्तवन करावं असं वाटतं, कारण देव त्याला अत्यंत प्रेमाने बोलतात. अर्थात हा ज्ञानोबारायांच्या आवडीचा विषय आहे संतांचं स्तवन करणं. आणि मग ज्ञानोबाराय त्यांचं स्तवन पुढच्या काही ओव्यातून करतात, इतकं की निवृत्तीनाथांना म्हणावं लागतं आता थांबा. तो विचार पुढे येणार आहे आता. जे ऐसेनी सुखे मातले, आपण पाछी आपण राहिले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. सामरस्य हा शब्द आहे ना, रस शब्दाचा अर्थ होतो आनंद, आणि सम शब्दाचा भाव केला की साम शब्द तयार होतो. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारा व्यापक आनंद, त्या आनंदाचा भाव म्हणजे सामरस्य. अर्थात आनंद अमूर्त आहे, पण त्या अमूर्त आनंदाची साधूच्या अंतःकरणात अभिव्यक्ती झाली म्हणून म्हणावं लागतं की ते आनंदाची मूर्ती आहे. निखिळ, निखालस, पूर्ण सामरस्य स्वरूप असणाऱ्या आनंदाची मूर्ती त्यांच्या रूपाने ओतली आहे. ओतली गेली म्हणजे जसा एखादा रस तयार करावा सोन्याचा, मुशीमध्ये टाकावा, ओतावा आणि त्याची आकृती तयार करावी, तसा अमूर्त आनंद त्या महापुरुषाच्या शरीराच्या आकाराच्या मुशीमध्ये ओतला की मग कसा असतो तो त्याच्याकडे पाहिल्यावर कळतो. ही ज्ञानोबांची कल्पनाशक्ती किती उंची आहे की जे शब्दामध्ये विषय नाही होत, पण ते आरूढ करण्याचा मात्र आटोकाट प्रयत्न करतात. जे ऐसेनी सुखे मातले. कसं सुख आहे हे? विषयातलं सुख नाही, हे सुख वेगळेपणाने म्हणजे अलौकिक पद्धतीनं त्रिपुटी विरहित द्वैताचा परित्याग करून भोगावं लागतं. आणि या सुखाचा स्वाद ज्याला मिळाला तो या सुखापासून वेगळा राहत नाही. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा. ज्या सुखाची मर्यादा अंत कोणत्या देश काळ वस्तूने करता येत नाही, असा व्यापक आनंद. सामान्य जरी पेय पदार्थ मिळाला तर माणसं गप्प बसत नाही. ज्याने ब्रह्मानंद सेवन केला तो आवरला जात नाही. बघा, ब्रह्मानंद सेवेला तो केवी आहे आवराला. म्हणून ऐसेने सुखे मातले, उन्मत्त झाले. हे मातले शब्दाचा अर्थ उन्मत्त झाले म्हणजे काय म्हणायचं आहे? आनंदच एवढा मोठा आहे की तो आनंद असा आवरला जात नाही. गुरुवारे बाबा सांगतात पाठात की स्वामी महाराज म्हणायचे म्हणे की आता मला एवढा आनंद झाला की असं वाटतं की तो आनंद असा माझ्या शरीराला जणू काही शरीराला बाजूला सारून फुटून तो बाहेर येतो की काय असं मला वाटतंय. हे सुखे मातले म्हणतात. आपण पाची आपण राहिले, आपण पाची राहिले. आपण स्वतः स्वस्वरूपानेच ते राहिलेले आहेत, देहरूपाने राहिले नाही. ते मी जाणे. ज्ञानोबारा म्हणतात त्यांना मी जाणतो. का बरं? एका महापुरुषाला दुसरे महापुरुषच जाणतात, एका संतांना दुसरे संत जाणतात. तो का म्हणे अंगे व्हावे जे आपण, तरीच महिमान येईल कळो, त्याशिवाय ते कळणार नाही. मी तर असं ज्ञानोबारा म्हणतात, मी तर त्यांना असं जाणतो आहे, समजतो आहे की त्यांच्या रूपाने केवळ ब्रह्मानंद निखाल स्वरूपाने ओतला गेला आहे. आणि म्हणून अशा महापुरुषाच्या संगतीमध्ये राहिलं की सगळ्यांना आनंद प्राप्त होतो. आता ज्ञानोबारे त्यांचं वर्णन पुढे करतात. सगळ्या ओव्यामध्ये जवळपास 40व्या ओवीपर्यंत यांचंच वर्णन आहे. आता ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. अनुकार म्हणजे आकार. मला तर असं वाटतं आहे की आनंदाचा ते आकार आहे. आनंद म्हणजे कोणता? ब्रह्मानंद. ब्रह्मानंदाचा आकार, तो ब्रह्मानंद अमूर्त आहे, अव्यक्त आहे.
म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात त्या आनंदाच्या बाबतीमध्ये मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया काय किर जोगे काय होईल. मुळामध्ये परमात्मा तत्वच निराकार आहे. निराकार असणाऱ्या परमात्मा तत्वाच्या स्वरूपात असणारा जो आनंद आहे तोही निराकारच आहे. परमात्मा आणि आनंद वेगळा नाही. परंतु महापुरुषाला ब्रह्मस्वरूपाला जाणल्याबरोबर ब्रह्मरूपता प्राप्त होते ना, म्हणून त्यांच्या रूपाने आनंद अभिव्यक्त झाला. म्हणून ते आनंदाचे अनुकार म्हणजे आकार आहे. कोण? महात्मा. नाथ महाराजांनी सुद्धा ज्ञानोबारांच्या बाबतीत असंच म्हटलं आहे, कैवल्याचा पोतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. शब्दात अभिव्यक्त नाही करतायत, पण जेवढं जवळ जाता येईल तेवढं जवळ जाण्याचा प्रयत्न आहे. ते आनंदाचे अनुकार, आनंदाचा आकार आहे. म्हणून दुसऱ्याला ते आनंदी ठेवू शकतात. परमार्थातल्या व्यक्तीचं एक वैशिष्ट्य आहे, तो कायम आनंदी राहतो. कायम. आणि कायम आनंदी तोच राहतो की ज्याचा आनंद स्वतःवर अवलंबून आहे. दुसऱ्यावर ज्याचा आनंद अवलंबून आहे, दुसऱ्या व्यक्तीवर, पदार्थावर किंवा परिस्थितीवर, तो आनंदी नाही राहत. कायम आनंदी तो राहतो जो आपल्यातच आनंदी आहे. त्याला आत्मानंद म्हणता, अंतर्मुख. त्या आनंदाचे अनुकार किंबहुना सुखाला फुटलेले कवळे लुसलुशीत ते अंकुर आहे, मृदू अंकुर. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब म्हटलंय की नाही, तो शब्द इथं आला आहे. सुखाला फुटलेले म्हणजे सुख हे बीज आहे. आणि त्या सुख बीजाला ज्ञानी पुरुषाचे जे अवयव आहेत ते सुखाचे अंकुर आहे. म्हणून त्यांचा हात जरी लागला ना तर आनंद होतो. मारुती बाबा जर जेवायला बसले ना तर बहुतेक ते ताटातल्या पदार्थाला जर त्यांचा हात लागला ना तर मला वाटतं त्या पदार्थाला सुद्धा आनंद होत असेल. इतका मृदू स्पर्श असं बाबाचं चापणं असतं असं अशा हाताने. तुम्ही बघा चांगलं, असं बाबा जेवायला बसले ना असे बरोबर पदार्थ चापून पाहतात. म्हणजे ते त्यांचा हात म्हणजे काय सुखाचा अंकुर आहे. की महाबोधे विहार केले जैसे, किंवा व्यापक असणाऱ्या बोधाने जणू काही क्रीडा करण्याकरता निवडलेलं ठिकाण, वस्तीस्थान म्हणजे तो महापुरुष आहे. म्हणजे महान बोध कुठं राहतो? त्या महापुरुषाच्या अंतःकरणात. महाबोधे विहार केले जैसे, ते विवेकाचे गाव. आत्मानात्मविवेक संत तेथ विवेका असणे कीजे. विवेक म्हणजे विचार, ज्याच्यामध्ये सार असार निवड केली जाते, ज्याच्यामध्ये सत्य आणि असत्य निवड केली जाते, आत्मा अनात्मा निवड केला जातो. या निवडण्याच्या पद्धतीला म्हणतात विवेक. आणि संतांकडे विवेक आहे. संत तेथ विवेका असणे की जी असा अर्थ आहे. मग तो विवेक कसा? ज्ञानोबा म्हणतात, देखे सारासार विचारिता, विचारिता आणि रसले, ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यासी, म्हणून अनित्याचा ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही. अशा विवेक विचाराचं गाव ते आहे. सगळ्या प्रकारचे विवेक त्यांच्याकडे राहतात, सगळे प्रकारचे विवेकाचे गाव. की परब्रह्मीचे स्वभाव किंवा परब्रह्माचा असणारा स्वभाव. आता परब्रह्माचा काय स्वभाव आहे? सच्चिदानंद, तिन्ही कालात असणं, स्वयंप्रकाश असणं आणि दुःखाचा संबंध नसणं, हा परब्रह्माचा स्वभाव आहे. आणि त्या परब्रह्माचा स्वभाव म्हणजे ज्ञानीपुरुष आहे. म्हणजे ते आणि परब्रह्म वेगळे नाही. की परब्रह्मेचे स्वभाव ना तरी आम्हाला तर असं वाटतंय अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. विद्या म्हणजे ज्ञान आणि ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्मज्ञान, किंवा त्याला आपण आत्मज्ञान म्हणतो. आत्मज्ञानाला सुशोभित करण्याकरता प्राप्त झालेले अवयव म्हणजेच काय आहे? महापुरुष आहे. अलंकाराला योग्य अवयव जर मिळाला तर त्या अलंकाराला शोभा असते. परिधान करणारा कोणीतरी पाहिजे की नाही? परिधान करणारा जर अवयव नसेल तर अलंकार रडतात बघा, त्याला शोभा नाही. ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्येचे सुशोभित झालेले, अलंकृत झालेले अवयव म्हणजे तो महापुरुष आहे. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकैक वाणीशी काही.
ते सत्वाचे सात्विक, सत्वगुणाचा सुद्धा सात्विक भाग ते आहे. म्हणजे काय, अत्यंत शुद्ध आहेत. सत्वगुण रजोगुण तमोगुणापेक्षा शुद्ध आहे. पण गुण जरी झाला तर तो गुणच आहे ना, बांधणारा आहे. पण महापुरुष सत्वाचे सुद्धा सात्विक गुण आहे, शुद्ध सात्विक आहे. की चैतन्याचे अंगिक किंवा चैतन्य शब्दाचा अर्थ होतो चित स्वरूप, ज्ञान स्वरूप असणारं परब्रह्मतत्व. आणि त्या परब्रह्माचे अंगिक म्हणजे त्या अंगचे हे शरीराचे अवयव आहेत. हाच भाव आहे. चैतन्य ज्ञान स्वरूप असणाऱ्या परब्रह्माचा शरीराचा आकार म्हणजे महात्मा आहे. आणि सगळं वर्णन ऐकल्यानंतर आता मूळ जो काही विषय आहे, ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति, ते अंतसुखाः अंतरारामः अंतर्ज्योतिः. पण ज्ञानोबराय पुढच्या पदाचं व्याख्यान करत नाही, फक्त त्या संतांचं स्तवन करतात. तेव्हा श्रोते म्हणाले, हे बहु असो. एका त्या स्तवनाच्या बाबतीतला हा विषय फार पुष्कळ पद्धतीने सांगितला. असं तुम्ही एकैक वाणी शिकाई, एका गुणांचं वर्णन कुठपर्यंत करणार आहात आपण? एका गुणाचं वर्णन केलं ना, आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, महाबोधे विहार केले जैसे विवेकाचे गाव, असं एक पदाचं किंवा एका वैशिष्ट्याचं वर्णन आपण कुठपर्यंत करणार आहात? ज्ञानोबा तुमचा स्वभाव असा आहे, जर तुमच्यासमोर संतांचा विषय निघाला की तुम्ही तिथं रममान होता. आणि घडतं बरं असं, ज्या वक्त्याचा जो आवडीचा विषय असतो तो विषय जर त्याला प्रवचनात कीर्तनात आठवला, सोडत नाही बघा ते. त्यांना असं वाटतं हा सांगावाच. आणि मग बाकीचे चरण राहिले तरी मग भावार्थानंतर त्याचा विचार करू, असं घडतं कधी कधी. आवडीचा जर अभंग आला तर मग पाहायचं कामच नाही बघा. मग ते किती वेळ गेला तर काही नाही. तसं ज्ञानोबाचे संतस्थावनाची आवड आहे. तो संतस्तवनी रतसी तरी कथेचे से न करीशी, की निराळी बोल देखशी सनागर. दोन अर्थ होतात याचे. निराळी म्हणजे प्रसंग प्राप्त असणारा जो विषय, त्या विषयाला थोडं बाजूला सोडून, निराळं म्हणजे वेगळं, थोडंसं वेगळं आपण सांगता, असा निराळी शब्दाचा एक अर्थ होतो. आणि दुसरा निराळी शब्दाचा निर्गुण विषय असणारं परब्रह्म, किंवा ज्याला कोणत्याही प्रकारचं आलंबन नाही असा निरालंब असणारं परब्रह्म, असे दोन अर्थ होतात निरालंब शब्दाचे, निराळी शब्दाचे. तो संत स्तवनी रतसी, आत्मज्ञानाने शुद्ध असणारे संत हे देवाचं स्वरूप आहे. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तो दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे. आणि अशा संतांचं स्तवन करण्यामध्ये आपण जर एकदा रममान झालात तर मग ज्ञानोबराय तुम्ही, आपल्याला गीतेचं व्याख्यान करायचं आहे, गीतेवर आपल्याला ग्रंथाची रचना करायची आहे, किंवा गीतेच्या श्लोकाची आपल्याला कथा करायची आहे, हे तुम्ही विसरता. तरी कथेची से म्हणजे आठवण न करीशी तुम्ही संत स्तवनामध्ये रममान झाली की मग आपला श्लोक नेमका कोणताही प्रवचनासाठी आठवत नाही. असंच झालं मला. एकदा अभंग घेतला मी, मला चरणच आठवणं, शेवटचं चरण नेमकं काय आहे. मी तिसरं चरण दोनदा म्हटलो आणि मग त्या टाळकऱ्यांना असं वाटलं की बहुतेक या अभंगातली पद्धती की तिसरं दोनदा म्हणावं, आठवेन असं मला. मग आता मोबाईल पाहण्याची सोय नाही. शेवटी ते एक द्रोपद झाल्यानंतर मग ते आठवलं. कधी कधी घडतं असं, किंवा काही वक्ते तर असे आहेत 2 तास कीर्तन करतात आणि मग श्रोत्यांना विचारतात कोणता अभंग घेतला होता आपण, असं घडतं कधी कधी. तो संत स्तवनी रतसी तरी कथेची से न करीशी, कथा आपली कुठे चालू आहे याची तुम्ही आठवण करत नाही. पण ज्ञानोबा तुमचं वैशिष्ट्य आहे, जरी आपण श्लोक कथा सोडून संत स्तवन जरी सांगितलं तरी तेही कंटाळवानं नाही बरं. निराळी बोल दे कशी सनागर. नागर मूळ शब्द नागरच आहे बरं. नागर म्हणजे सुंदर. मराठवाड्यामध्ये हा शब्द नागर नाही म्हणला जात, नादर. लहान मुलगा स्नान करवितात त्याला. स्नान घातलं की मग आई त्याचा शृंगार करते, आणि शृंगार केला की नजर लागू नये म्हणून, स्वतःची दृष्टी लागू नये म्हणून काजळाचा टिपका त्याच्या गालावर देते. आणि मग काय म्हणते, माझा बाळ किती नादर दिसतो. तर तो मुळामध्ये नादर हा शब्द मराठीतला नागर या अर्थाने आहे.
आणि सनागर म्हणजे अतिशय चांगलं. जरी आपण श्लोक कथा सोडून संत स्तवन करू लागले तरी अतिशय चांगलं बोलतात. खरं किती चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जाणे निखिळ वतले सामरस्याचे, इतकं स्तवन कोण करू शकतं संतांचं. किती गोड शब्द वापरले आहे. आनंदाचा आकार, सुखाचा अंकुर, महाबोधाचं क्रीडास्थान, इतकं चांगले शब्द ज्ञानोबा वापरतात. ज्या पुरुषाला आवड असते ना त्याला चांगले शब्द सुचतात बघा. आतून फक्त आवड असावी लागते. किंवा जर आतून आवड असेल आणि त्याचा शब्द कसाही येऊ द्या पण तो चांगलाच वाटतो. कारण आतून जर ओला होऊन आला की तो कर्णमधुर वाटतो. नाहीतर आज जर अनुभव नसेल किंवा प्रेम नसेल तर शब्द जर आला तर ते नुसतं व्याख्यान होतं पण त्याचा मनावर काही परिणाम होत नाही. की निराळी बोल दे कशी सनागर, दोन अर्थ केले आपण. श्लोक कथा सोडून संतांचं स्तवन करणं हा निराळा बोल आहे, पण तरीसुद्धा चांगल्या प्रकारे आपण ते पाहता असा अर्थ. किंवा संतांचं स्तवन करता करता संत आणि निर्गुण परब्रह्म एकच आहे असं निराळी बोल पण अतिशय चांगला आपण बोलतात, दोन अर्थ केले आपण. परंतु श्रोते म्हणतात किंवा निवृत्तीनाथ म्हणतात, परितो रसातिशय मुकुळी मग ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. आता खरं असं आहे निवृत्तीनाथ असं का म्हटले असतील. आता हा जो भाव आहे ना, खरं सांगायला हा विचार करून नव्हता आलो मी. पण संतांचं स्तवन करत असताना निवृत्तीनाथांनी का थांबवलं असेल इथं, तर ज्ञानोबांच्या कृपेने मला असा एक भाव आता वाटला आहे आतून की बहुतेक निवृत्तीनाथांना असं वाटलं असेल हे संत स्तवन करता करता नक्की आपल्याकडे येतील. म्हणजे निवृत्तीनाथांचं हे वर्णन करतील की आता सुरू झालेलंच आहे ते सत्वाचे सात्विक, चैतन्याचे अंगिक. आणि ते कोण आहे? साक्षात माझे गुरुच आहे निवृत्तीनाथ महाराज. त्यामुळं निवृत्तीनाथांना असं वाटलं न जाणो हा विषय आपल्याकडंच येईल, त्यापेक्षा येण्याच्या अगोदर थांबवलेला बरा, कारण त्यांना स्तुती नाही आवडत. असा एक भाव वाटला आहे. हा ज्ञानोबांच्या कृपेने स्फुरला आहे. परितो रसातिशय मुकुळी, परंतु हा संतांच्या स्तवनाची रसातिशय, रस म्हणजे आनंद, आणि आनंदाची अत्यधिक वाढ होते त्याला म्हणता रसातिशय. साहित्यामध्ये 9 रस आहे पण त्या रसाचं माप ठरलेलं आहे. कोणताही रस मोजका असावा. जास्त प्रमाणात झाला की रसातिशयो रसभंगस्य कारण. रसातिशय जास्त झाला म्हणजे आनंदाचा समजा विनोदच झाले सगळे, तर मग एक मर्यादा अशी येते की विनोद ऐका वाटत नाही. कारण अत्यधिक झालं की ते रसभंग होऊन जातो. मीठ थोडं असेल तर चांगलं वाटतं आणि जास्त झालं तर खारट पदार्थ झालं खा वाटत नाही. तसंच आहे. म्हणून रसातिशयो हा अत्यधिक आनंदाचाच भाग आहे संत स्तवनाचा. पण तरीसुद्धा आम्हाला मुख्य श्लोक कथा ऐकायची आहे ना, या रसातिशयाला मुकुळी आपण बंद करा, आटोपून घ्या. कारण का आमची आवड, याची आवड नाही आम्हाला. आवड कशाची आहे? ग्रंथार्थ दीप उजळी. म्हणून तर असं म्हटलं आहे संत स्तवनाची आवड नाही असं नाही. संतांच्या स्तवनाची आवड आहे, परंतु ग्रंथार्थ त्यापेक्षा महत्त्वाचा आहे. किंवा संत स्तवन करता करता हे माझ्या आवडीकडे येतील ना, आणि आम्हाला ती आवड नाही. परितो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीप उजळी. ग्रंथाचा अर्थ म्हणजे विषय, त्याचं स्पष्टीकरण करावं आणि तो असणारा ज्ञानदीप उजळी प्रज्वलित करा. आणि असा ग्रंथार्थ दीप प्रज्वलित केल्यानंतर साधू हृदय रावळी मंगळ उखा करी. साधूंच्या हृदय म्हणजे अंतकरणाच्या मंदिरामध्ये चांगला ज्ञानाचा उष काल म्हणजेच उदय, मंगळ उखा, मंगल अशा प्रकारचा उष काल प्रगट करा. थोडक्यात ज्ञानोबाराय आपण या सगळ्या साधू पुरुषांच्या अंतकरणात जो अविद्येचा अंधकार आहे तो अंधकार बाजूला सारण्यासाठी आत्मज्ञानाचा दिवा ग्रंथाच्या अर्थाच्या रूपाने प्रगट करा. हे कार्य महत्त्वाचं आहे. कारण का संत स्तवन जर परोक्ष रूपाने केलं तर अनुभूती फार जास्त नाही प्राप्त होणार. पण जर आपण आत्मज्ञानाचं प्रकाशन केलं
आणि ज्याच्या ज्याच्या हृदयामध्ये आत्मज्ञान प्रकाशित झालं की ज्याला आत्मज्ञान मिळालं ते सगळे संतच होणार आहे. आत्मज्ञानी चौकडी म्हणून हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणून त्या कार्याला विस्तार करा. ऐसा गुरुचा उवाईला निवृत्ती दासाशी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेचे ऐका. अशा प्रकारचा श्री गुरूंचा उवाईला, उवाईला म्हणजे अभिप्राय, श्री गुरूंचा अभिप्राय निवृत्तीनाथांचे दास असणारे ज्ञानोबाराय त्यांना प्राप्त झाला. खरं तर असं आहे की ज्ञानोबारांची हीच अपेक्षा आहे. वैकुंठवासी गुरुवारी गुलेबाबा सांगायचे बुवा पाठामध्ये की बुवा निवृत्तीनाथ अबोल आहे, जास्त बोलत नाही. ज्ञानोबारांचा स्वभाव बोलका आहे. मग आता निवृत्तीनाथाने आपल्याशी बोललं पाहिजे. बरं तुम्ही माझ्याशी बोला असं काही म्हणू शकत नाही, बोलले तर पाहिजे ना. मग जेव्हा ज्ञानोबांना असं वाटलं की श्रीगुरूने आपल्याशी बोलावं, तेव्हा ज्ञानोबाराय थोडंसं का होईना स्तवन किंवा स्वतःचा अभिप्राय, स्वतःला जे वाटतं ते प्रगट करतात ओव्याच्या माध्यमातून. आणि तेवढ्यात निवृत्तीनाथ महाराज समाधी अवस्थेतून ऐकत असताना ज्ञानोबाराय थांबा, पुढचा ग्रंथ सांगा. आता असं म्हणणंसुद्धा हा ज्ञानोबारायांकरता आशीर्वाद आहे. निवृत्तीनाथाने असं म्हटलं समजा ज्ञानोबाराया बस पुरे करा आता हे, तर हा सुद्धा आशीर्वाद आहे शब्दरूपाने आलेला, आणि त्या आशीर्वादाची ज्ञानोबाराला अपेक्षा आहे. ऐसा गुरुचा उवाईला, असा श्री गुरु निवृत्तीनाथांचा अभिप्राय निवृत्तीनाथ दासांना प्राप्त झाला. मग हा अभिप्राय म्हणजे आपल्याकडे आशीर्वाद आहे, आणि तो आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर मग तो म्हणे, आता तो हा सर्वनाम शब्द आहे, तर मग तो कृष्ण बोलिला तेचे ऐका असंही घेता येईल, किंवा निवृत्तीनाथांना अभिप्राय प्राप्त झाला असा तो म्हणजे मी ज्ञानोबाराय म्हणतात की कृष्ण बोलिला तेचे ऐका. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाशी बोलले. काय बोलले? 24व्या-25व्या श्लोकात जे बोलले तेचे ऐका. म्हणजे श्लोकाचंच व्याख्यान आता तुम्ही ऐका, कारण तुम्हाला ग्रंथ ऐकायचा आहे, श्लोकाचा अभिप्राय ऐकायचा आहे. आणि या अध्यायामध्ये हे दोनदा झाले बघा. पाठीमागे सुद्धा कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि ते गुरुगम्य वर्म शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्राते. मग ते हे सांडणं संडीपा कथा लाग होईल श्लोक संगती भंग म्हणून या, असं तिथे पण हा विषय आलेलाच आहे. या अध्यायामध्ये 2 ठिकाणं असे आलेले आहेत. मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेचे ऐका, भगवान जे बोलले तेच तुम्ही श्रवण करा, म्हणजे मूळ विषयावर या. आता यातला आणखीन काय अभिप्राय असेल तो आपल्याला काही सांगता येणार नाही, आपण आपल्या मतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळची घेतला जेही, मग स्थिरावुनी तेही तेचे जाहले. अर्जुना ऐक आता, अनंत सुखाच्या डोहामध्ये एक सरा म्हणजे एक सारखा किंवा एकदम तळची घेतला जी रूपक केलं आहे. काही माणसं पोहतात बघा, तर काही वरवरच पोहतात, काहीला पोहता येत नाही, ते फुगे वापरतात, किंवा एखाद्या गाडीच्या चाकाचं ट्यूब वापरतात पोहणं शिकण्यासाठी. काही काही वरवर पोहतात, पण काही पट्टीचे पोहणारे असतात, ते बुडी मारली की विहिरीचा तळच गाठतात. ते मलाही चांगलं माहिती आहे. आमच्या गावामध्ये एक व्यक्ती पोहणारा होता. पावसाळ्याच्या दिवसामध्ये विहिरीला चांगलं पाणी लागतं. नदीचं पाणी पावसाळ्यामध्ये गढूळ होतं, पण विहिरीचं पाणी स्वच्छ, कारण गाळ आतमध्ये जात नाही ना. वरून पाणी गेलं तर भाग वेगळा आहे, पण पाझर चांगले लागतात त्यामुळे गाळून पाणी येतं. मग एका स्त्रीच्या कानातलं ते काय म्हणतात त्याला, कुंडल तर माणसाचं असतं कानातलं, कर्णफुलं असंच काहीतरी नाव आहे त्याला, ते सोन्याचं पडलं त्या विहिरीमध्ये. आता सासूरवाशीन आहे, घरी जर जाईल तर सासू ओरडेल की नाही. ते एका व्यक्तीला विनंती केली, तो पोहणार आहे तेवढं काढून दे. त्याने ती बुडी मारली, काय दम असेल त्याच्यामध्ये, तो खाली जाऊन वर येईल पण त्याला दम लागला नाही, एवढा त्याचा दम होता. मग याचा अर्थ काय, काही जण जे असतात ना ते तळच गाठतात. तसं परमार्थामध्ये सुद्धा आहे. विषयाच्या आनंदात रमण होतात ते वरवर पोहतात, आणि काही मात्र असे आहे की ब्रह्मस्वरूपातच बुडी देतात. देश काल वस्तू परिच्छेद नाही, अशा सुखाला म्हणतात अनंत सुख.
म्हणजे ब्रह्मानंद. आणि अर्जुना, त्या अनंत सुखाच्या डोहात एक सारा एकदम तळची घेताला जी, ज्याने त्या ब्रह्मसुखाचा तळच गाठला, म्हणजे विषयामध्ये अनुभवाला येणारे आनंद जे आहे ना, हे अध्यस्त पदार्थ आहे. आणि या अध्यस्त पदार्थाचं मूळ अधिष्ठान ब्रह्मरूप आनंद आहे. आणि त्या आनंदाचं ज्यांनी तळच गाठलेला आहे, मग स्थिरावून त्याच आनंदामध्ये स्थिर होऊन तेची झाले, ते सुद्धा आनंदरूप ब्रह्मच झाले. आता ते वेगळे राहिले नाही. स्थिरावून तेही तेची झाले, कारण ब्रह्मस्वरूपाला जाणणारा ब्रह्मच होतो, वेगळा राहत नाही. अथवा किंवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखे, तो देहीची परब्रह्मसुखे मानू येईल. तर दुसऱ्या प्रकाराने आता श्लोकामध्ये अंतःज्योती शब्द आला होता ना, अंतर्ज्योतीही आत असणाऱ्या आत्मानंदाचाच प्रकाश ज्याला मिळाला आहे. पण ज्याला आत्मप्रकाश आतून मिळाला, तो प्रकाश फक्त आतच मिळतो आणि अज्ञानाला आतून नष्ट करतो असं नाही, तर तो प्रकाश बाह्य जगताचं अधिष्ठानसुद्धा दाखवितो. कसं? अथवा आत्मप्रकाशे चोखे. चोखे म्हणजे शुद्ध. शुद्ध प्रकाश म्हणजे ज्ञान. शुद्ध आत्मज्ञानाने जो महात्मा आपणपेची, म्हणजे आपल्या ठिकाणीच किंवा आपणातच विश्व देखे, संपूर्ण विश्वाला पाहतो. विश्वव्यापक आहे आणि त्या व्यापक विश्वाला जर आपल्यात पाहायचं असेल, तर आपल्याला त्या विश्वापेक्षा जास्त व्यापक झालं पाहिजे, तरच आपण विश्वाला पाहू शकतो. समजा एखादा मृदंग असेल आणि तो खोळीमध्ये जर ठेवायचा असेल, तर त्या मृदंगापेक्षा खोळ मोठी असावी लागते. तसं संपूर्ण विश्व आपल्यामध्ये पाहायचं असेल, तर विश्वाचं अधिष्ठान रूपाने आपण विश्वापेक्षा मोठं झालं पाहिजे. आणि शुद्ध आत्मज्ञानाने जो स्वतःच्यामध्ये संपूर्ण विश्वाला पाहतो, 12व्या अध्यायामध्ये होई ना, हे विश्वची माझे घर, ऐसीमती जयाची स्थिर. पुढे किंबहुना चराचर आपणची झाला. चराचरात्मक जगताचा अधिष्ठान आपण होणं म्हणजे विश्व आपल्यामध्ये पाहणं आहे. तो महात्मा देहेची, देहामध्ये असतानाच परब्रह्म सुखे मानू येईल. परब्रह्म सुखाला तो मान्य होतो किंवा त्याच्या ठिकाणी परब्रह्म सुख अभिव्यक्त झालं आहे असं मानू येईल, असं मान्य करता येईल. बघा अर्जुना, जे साचो कार्य परम नाते अक्षर निस्सीम, जे गावीचे निष्कामादी कार्ये, जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. कोणाला या सुखाचा लाभ प्राप्त होतो तो अधिकार सांगता ना. जे साचो कार्य, खऱ्या रूपाने पाहिलं तर परम अतिशय श्रेष्ठ आहे, ज्या पलीकडे आता कोणतंही सुख नाही. व्यवहारामध्ये असं आहे का? व्यवहारामध्ये असं नाही. व्यवहारामध्ये सुखाची तरतम भावना आहे. एखाद्याने मोबाईल घेतला 21,000चा, एखाद्याने 51,000चा घेतला. याच्यामध्ये काय झालं? तरतम भाव झाला, मर्यादा झाली. याच्यामध्ये विषय सुखापेक्षा स्वर्गसुख मोठं आहे, पण ही मर्यादा संपते कुठं? ब्रह्मसुखामध्ये. ब्रह्मसुखाच्या पलीकडे काही नाही, म्हणून त्याला परम असं म्हणतात. साचोकारे परम सर्वात श्रेष्ठ आहे. ना ते अक्षर निस्सीम. अक्षर म्हणजे अविनाशी आहे, सीम म्हणजे सीमा, निस्सीम म्हणजे मर्यादा नाही, ते अमर्याद सुख आहे. आणि ज्या गावीचे किंवा ज्या सुखाचे निष्काम अधिकारी आहे. निष्काम म्हणजे काय? निरिच्छ, ज्यांना कोणत्याही बाह्य विषयाची इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल भोगाची अजिबात इच्छा नाही, ज्यांच्या मनातून काम निघून गेला आहे, असे निष्काम काम असणारे साधकच परम असणाऱ्या अविनाशी मर्यादारहित सुखरूप गावाचे अधिकारी आहे. इथं परब्रह्माला गाव असं म्हटलं, पण त्या गावात राहण्याचे धामाचे ते अधिकारी आहे. जे सुख महर्षी वाढले, सूक्ष्म पदार्थाचं ज्यांना विवेचन करता येतं त्यांना महर्षी किंवा ऋषी असं म्हणतात. ज्या महर्षी करता हे वाढून ठेवलेलं आहे,
म्हणजे आपण जर महर्षी झालो तर हे सुख आपल्याला वाढलं जातं. जसं की 6व्या अध्यायामध्ये म्हणतात ना, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे. ब्रह्मरसाची मेजवानी जशी अर्जुना करता देवाने केली, तसे या अविनाशी सुखाची मेजवानी महर्षी पुरुषांकरता वाढून ठेवलेली आहे. विरक्ता भागा फिटली. जे विरक्त आहे, आपण म्हणतो ना हे आमच्या भागातच नाही, म्हणजे भाग्यात नाही. पण जर विरक्त पुरुष असेल तर विरक्ता भागा फिटले. विरक्त पुरुषाच्या भाग्यात किंवा विरक्त पुरुषाचा भाग म्हणजे हिस्सा, त्याच्या वाट्याला ते आलेलं आहे. महर्षी पुरुषाला हे वाटलेलं आहे आणि विरक्त पुरुषाच्या हे भाग्यात किंवा भागाला, हिस्साला ते वाटणी झाली ना, तर मग व्यवहारात म्हणतात हे तुझ्या वाट्याला आलं बरं, हा हिस्सा तुला मिळाला. तसं आत्मानंदाचा हिस्सा कुणाला मिळाला? विरक्ताच्या भागा फिटले. आणि ज्यांना मी आत्माच आहे, मी देह नाहीच, कमी देह आहे असा संशयसुद्धा त्यांच्या मनात येत नाही, जे निसंशय झाले आहे त्यांच्याकरता हे निरंतर पिकले म्हणजे फलद्रूप झालेलं आहे. त्या सुखाचा त्यांना लाभ झाला. आणखीन काही चिंतन येणार आहे या श्लोकावर किंवा या अध्यायामध्ये, तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.